नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आज मी एक अत्यंत वेगळ्या व्यक्तीला भेटायला आलो आहे आणि ती आहे देवांशी. आणि खूप नवीन काय म्हणू मी एन्थुजियास्टिक मुलगी आहे आणि आज तिच्याशी बोलण्याचा योग खूप वेगळा येतो आहे. सप्तसूर म्युझिक हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही बघताय माझ्या मागं खूप छान त्याचं होर्डिंग म्हणू, बॅनर म्हणू, तराना ट्रॅप म्हणून एक नवीन गाणं नुकतंच रिलीज झालं या चॅनलवर. आणि त्या गाण्याचं सर्व जे काही आहे त्याच्यात ते देवांशीचं आहे. तिनंच ते लिहिलं आहे, तिने ते गायलेलं आहे. तर देवांशी, मी तुझं खूप स्वागत करतो. ही काय किती भन्नाट आयडिया आहे ही. म्हणजे मी हे गाणं बघितलं आणि मी जाम इम्प्रेस झालो, कारण त्याच्यात आजच्या तरुणाईला जे काही हवं आहे ते सगळं आहे. तर हे सुचलं कसं मुळात तुला गाणं? पहिल्यांदा तर धन्यवाद, एवढं छान इंट्रोडक्शन केलं सर तुम्ही. आणि हे सुचलेलं आहे म्हणजे अक्षरशः 1.5-2 वर्षाआधी मी असंच कॉलेजमध्ये बसले आहे आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल जे काही घडतंय त्याच्यावरून इन्स्पायर्ड ते लाईन्स आले. मुळात माझी आई कवयित्री आहे, तर मी शाळेत असल्यापासून कविता लिहायचे. तुझ्या आईचं नाव? माझ्या आईचं नाव हर्षदा. तर आईकडून कविता लिहिण्याचं एक आलं माझ्याकडे. मी पहिली कविता एक पावसावर दुसरीत असताना लिहिली होती की पाऊस आला पाऊस आला, असं एक लहान मुलीचं त्यात इनोसन्स होतं. आणि त्याच्यानंतर कविता लिहायचे मी 5वी-6वी पासून असं लिहायचे, म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर. कोरोनामध्ये मी खूपच कविता केल्या. म्हणजे रोज असं बाबा स्टेटसला वगैरे टाकायचे तेव्हा की अरे देवांशीने लिहिलंय. आणि मग त्याच्यानंतर एक रॅपचं जेव्हा जनरेशन आलं की जेव्हा गल्ली बॉय मूवी जेव्हा आला आणि त्यावेळेला ओव्हरऑल तेव्हा मी 6वी-7वीत असेन जेमतेम. तर तेव्हा असं छान वाटायला लागलं की काहीतरी वेगळं आहे. आणि ह्या क्षेत्रात मुली नाही आहेत जास्त, म्हणजे तुम्ही जर बघितलं मुलंच करतात. तर मला असं वाटलं मी का नाही करू शकत. सो हे जे लिरिक्स आपल्या तराना ट्रॅपचे आहेत ते त्यातले थोडे लिरिक्स मला तेव्हापासून सुचलेले आहेत. आणि त्याचं जे हुक आहेत, नादिर दिरता नीत दारे तोम, हे तराणा एक क्लासिकल बंदिश आहे कथ्थकची. मी 10 वर्ष कथ्थकचं शिक्षण घेतलंय गुरुवर्या रुपाली देसाई यांच्याकडून. तर त्यांनी तराणा हा शिकवला होता तेव्हा. जेव्हा मला ही लाईन सुचलेत तेव्हा हा तराणा पण मी शिकत होते कथ्थकमध्ये. तर मग अचानक असं वाटलं की दोन्हीचा मिलाप आपण करू शकतो. आणि सप्तसूर जे आहे, सप्तसूरची आधी 2 गाणी आली आहेत. तर त्याच्यापैकी एका देवा नवसाला पाव म्हणून जे गाणं आहे त्यात मी असिस्टंट डिरेक्शन केलंय. तर जेव्हा मी सरांच्या ऑफिसला आले तर सरांना मी जेव्हा तर सरांनी डे 1 पासनं मला सपोर्ट केलेलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये. की त्यांनी माझ्यातलं टॅलेंट ओळखलं तिथल्या तिथे. त्यांना मी एक जेमतेम 15-20 सेकंदाची रील दाखवली की सर हे बघा मी रॅप पण करते असं. आणि तेव्हाच सर म्हणाले आपण करूया. तर तेव्हाच म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास की ते म्हणाले नाही आपण सोबत काहीतरी करूया असं. आणि तेव्हा पण मला बिलीव्ह नव्हतं झालं. म्हणजे घरी जाऊन पण मी आईला म्हटलं की अरे ते तेवढे मोठे सर ते माझ्यासोबत का करतील मुळात. पण नंतर पुन्हा मग आमचा योग जुळून आला. ओव्हरऑल सगळं मॅच झालं. त्यांना हे जे गाणं मी रेडी केलं त्याचे बीट्स माझा एक मित्र आहे TJ बीट्स म्हणून, त्याला कॉन्टॅक्ट केलं. मग त्याच्यात सितार आहे, त्याच्यात तबला आहे. तर त्याला मी म्हणाले होते की मला थोडा इंडियन टच हवा आहे, कारण रॅप पूर्ण वेस्टर्न मला नको आहे. पण तू लिहितीस चांगलं, पण हे संगीताची आवड तुझ्यात कुठून आली? कथ्थकमुळे. कारण रॅपचं फुल फॉर्म इज रिदम अँड पोएट्री. जेव्हा तुम्ही पोएट्रीला रिदम देता तिकडे रॅप होतं. तर कथ्थकचं जे बीट्सचं नॉलेज आहे ओव्हरऑल, की मीटर काय असतं, ताल काय असतं, तिथलं जे माझं नॉलेज आहे ते गोळा करून मग त्याचा संगम या गाण्यात केलेला आहे ओव्हरऑल. आणि त्याला पण मी सांगितलं होतं की मला क्लासिकल इंडियन बीट्स हवेच आहेत काही करून. मग त्यात त्यांनी सितार ॲज अन इन्स्ट्रुमेंट इन्क्लूड केलं, तबला इन्स्ट्रुमेंट इन्क्लूड केला. आम्ही सोबत बसलो आणि आम्ही काम केलं ह्याच्यावर म्युझिक सगळ्या अरेंजमेंटवर. म्हणजे गाणं तर त्यातले थोडे लिरिक्स आधीच लिहिले होते. त्यात नवीन लिरिक्स म्हणजे एस्पेशली जे पॉलिटिक्स वगैरेवरती मी लाईन लिहिले आहेत किंवा ते फार जे आजूबाजूला घडतंय ते ऑब्झर्व करून मला जे वाटतंय की आपण एक त्यात स्वतःचा टच देऊन लिहू शकतो ते लिहिलं मी साधारण Jan-Feb दरम्यान. आणि गाणं बनवायला आम्ही 3 तास सेशनला बसलो होतो. तर मग ती बीट मला ह्या शब्दाला मला अशी बीट हवी आहे. तर ट्रॅप इज अ टाईप ऑफ बीट इन हिपहॉप जी मी यूज केलं आहे ॲज अ बेस माझ्या गाण्यासाठी. तर ते ट्रॅप सोबत मला मध्ये एक ड्रिल बीट येते. तर मग ते त्याचं बीट्सचं नॉलेज, माझं कथ्थकचं नॉलेज आणि ओव्हरऑल
कवितेची आवड हे सगळं मिळून ते 3 तास रेकॉर्डिंग सेशनला बसून ते गाणं तयार झालं होतं. बरं, मी हे गाणं बघितलंय आणि मला ते खूप व्हिज्युअली छान वाटलेलं आणि मला त्यात देवांची आवडलेली गोष्ट म्हणजे मी मुंबईकर आहे, त्यामुळे मुंबईकरांची जी काही आवडती ठिकाणं आहेत म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आहे, एशियाटिक लायब्ररी आहे, मरीन ड्राईव्ह आहे, अशा बऱ्याच गोष्टी तिथं दिसत आहेत आम्हाला. हे खूप छान भारी आहे, पण मला नक्की खात्री आहे हे एवढं सोपं नव्हतं सगळं करणं. त्या प्रोसेस बद्दल सांग शूटिंगच्या. मुळात गाण्याची कॉन्सेप्ट व्हिडिओ कसा करायचा आहे ह्याचं पूर्ण श्रेय सप्तसूरच्या अख्ख्या टीमला जातं. आम्ही ज्या गाणं ऐकलं तर आम्ही बसलो आणि माझे थोडे इनपुट्स होते की असं करूया तसं करूया, पण मुंबईचा बॅकड्रॉप आपल्याला हवा आहे हे संपूर्णतः सप्तसूरची आयडिया होती की आपण गेटवे म्हणा किंवा हे सगळे स्पॉट्स इन्क्लूड करू. कारण मी मुंबईचीच आहे, मुंबईत वाढलेली आहे. मुंबई म्हणजे घर म्हटलं की मुंबईच, म्हणजे जगात मी कुठेही गेले तरी मुंबई. हा, मी पूर्ण म्हणजे माझं गाव कोकणात आहे, पण माझं गाव कणकवली कोकणात. हो हो. तिथे शिकलीस तू? नाही, जन्म इथलाच, शिक्षण इथलंच. ओके, जन्म मुंबईचं? हा सगळं आजी आजोबा? हा, माझे आजी आजोबांचं घर आहे कणकवलीमध्ये, तिथे आम्ही जातो कधी कधी, असं आहे. तर सप्तसूरचंच होतं की आपण मुंबईच्या बॅकड्रॉपला करायचं आणि एक जे हिपहॉप इंडस्ट्रीचं जे ओव्हरऑल लेआउट आहे की पाठी फ्रेंड्स असतात, होमीज ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा त्यांनीच सजेस्ट केलं होतं की ते पाहिजे. आणि जे क्लासिकल डान्सर पाहिजे ते मी सांगितलेलं होतं की माझ्या ह्याच्यात क्लासिकल बीट्स आहेत, त्याच्यामुळे क्लासिकल डान्सर पाहिजे मला. ती पण शी इज ऑल्सो वन ऑफ माय व्हेरी क्लोज फ्रेंड, सान्वी. तर मग आम्ही केलं आणि एकतर उन्हाळा सुरू आहे, प्रचंड गरमी आहे, तर अख्ख्या टीमनी फार मेहनत घेतली आहे. म्हणजे एका स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉट अख्खं गाणं एका दिवसात शूट केलं आहे आम्ही. तर सकाळी आमची ऑलमोस्ट 12 तासाची शिफ्ट झाली आमची, म्हणजे त्या दिवशी ऑलमोस्ट आम्ही इथून तिकडे असं, पण मजा येत होती. म्हणजे अक्षरशः मरीन ड्राईव्हला माझ्यासोबत सेल्फी काढायला लोक आले की अरे कोण आहे, कोणतरी म्हणजे बघितलं नाहीये कधी, पण ह्यांचं काहीतरी सुरू आहे. आम्ही गेटवेला पण जेव्हा शूट केलं, आम्ही निघत होतो तिथनं, तिकडे पण एक आंटी होत्या, त्या पण आल्या, त्यावेळेला एक फोटो ले सकते है क्या. तर मग माझ्या डान्सर फ्रेंड सोबत आणि माझ्यासोबत त्यांनी सेल्फी काढला. तर ते माझं जे पहिलं सेलिब्रिटी मुवमेंट ते मला सप्तसूरनीच दिलंय. सेलिब्रिटी होण्याच्या दृष्टीने तू पहिलं पाऊल ऑलरेडी टाकलंय, कारण 2च दिवसात ह्याला प्रचंड व्ह्यूज मिळालेत. म्हणजे सांग आपल्या प्रेक्षकांना नेमके किती व्ह्यूज आहेत आणि तुला कशा प्रकारचा फीडबॅक आलाय आतापर्यंत? खूप सुंदर फीडबॅक येतोय सोफायर. 100K व्ह्यूज एका दिवसात क्रॉस झाले होते. मोठी गोष्ट आहे. हो, आणि म्हणजे माझ्यासाठी तर अक्षरशः पहिलं गाणं जर इतकं, म्हणजे मला लोक म्हणतात असं डेब्यू कोणी केलंच नाहीये, कोणीच नाही, हिपहॉप इंडस्ट्रीमध्ये नाही केलंय ना, कोणाचंच पहिलं गाणं असं खतरनाक डेब्यू कोणीच नाही केलंय. तर अक्षरशः म्हणजे आईला जेव्हा व्हिडिओ दाखवला, आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं सर, की ती घरी पण सगळे प्रचंड खुश आहेत काम बघून. सगळ्यांचंच ओव्हरऑल. फ्रेंड सर्कलची काय रिएक्शन? फ्रेंड सर्कल तर म्हणजे मला आता तर मॅडम तुमची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल अशाच शब्दात रोज चाललेले की आता तुम्ही मोठी माणसं, आता कुठे, असंच असतं. त्या दिवशी पण जे माझे फ्रेंड्स आले होते, बदलापूर, टिटवाळा, इथून ते लोक शूटला आले होते खास आणि पूर्ण दिवस माझ्यासोबत होते, राहिले ते लोक, पण ते पण फार खुश आहेत की अरे, कारण ते माझ्या आधीपासून गाणी वगैरे बनवत आलेत, पण त्यांच्यासाठी पण एक आहे की अरे ही तर पहिल्याच गाण्यात म्हणजे हिट झालेली आहे असं. तर ते पण फार खुश आहेत. ते त्यांचे घरचे फार खुश आहेत. त्यांचे घरचे मला जे शाळेतले फ्रेंड ज्यांनी म्हणजे अक्षरशः 7वी 8वीच्या नंतर काहीच बोलणं नाही झालं, त्यांचे मेसेज येत आहेत की अरे तू तर मोठी झालीस, अरे तू तर आपण सेम वर्गात होतो, तुला आठवतंय का वगैरे, असे मेसेजेस मला येत आहेत. बाय द वे, आता तू करतेस काय नेमकी? तू शिकतेस का? तुझं शिक्षण? मी कॉलेजलाच आहे सर. हो, कुठे? मी सेंट झेवियर्स कॉलेजला आहे आणि मी सोशॉलॉजी आणि सायकॉलॉजी हे सब्जेक्ट शिकते, BA करते मी. माझं 2nd इयर आता पूर्ण झालं, TYला जाते मी आता. 2nd इयर पूर्ण व्हायच्या आधी तू हे सगळं क्रिएट केलेलं? मी 19 वर्षाची आहे. आय एम 19 years old. इट्स अ व्हेरी कमांडेबल. थँक्यू. पण हे म्हणजे हे तुझं उपजत आलंय तुझ्यात, हे आलंय कुठून तुझ्यात? म्हणजे गाणं, लिहिणं, संगीत, कोण होतं तुझ्या फॅमिलीत? नाही, संगीताचं आमचं घरचं काहीच लेनदेन नाही, म्हणजे काहीच. म्हणजे माझी आई मतिमंद मुलांना शिकवते शाळेत, तर मम्मी टीचर आहे आणि बाबा बँकेत आहेत. तर माझी आई कविता लिहायची जसं मी म्हटलं, आणि माझी आई नाटकात काम करायची, म्हणजे अजूनही करते, जे स्पर्धा असतात टीचर्सच्या वगैरे त्यात.
तर ते आहे, पण संगीत नाही आहे घरात. तर मग तुला हे कुठं कॉलेजमधून किक मिळाली हे सगळं शाळेत, करण्याची? जसं मी का म्हटलं ना, शाळेतच यूट्यूब म्हणा की बघ घडतंय आजूबाजूला ते नोटीस करायचं आणि आपल्याला जमते तर आपण हे करायचं. बरं. असंच त्याच्या मागे एक मोटिव्ह राहिलंय नेहमी. बरं. सो तेच. आता हे गाणं तर खूप चांगलं झालंय. तुझा पुढचा प्रवास कसा असणार आहे, काय नेमकं तुला करायचंय त्याच्याबद्दल हे सांग थोडं. सो माझे पुढचे प्रोजेक्टची कामं सुरूच आहेत. मी आता अजून एक गाणं टाकेन लवकरच, जूनमध्ये वगैरे येईल गाणं. सो ते एक गाणं आहे आणि मराठी हिपहॉपला सीमित नाही राहायचं आहे मला, कारण मराठी हिपहॉपमध्ये ऑफकोर्स मला एक फिमेल रॅपर हवीच होती, जी की मीच झाले. मला म्हणजे जेव्हा मी बघितलं तेव्हा असं होतं की कोणतरी मराठी आणि एस्पेशली कोणतरी फिमेल पाहिजे, कारण सगळीकडे मुलंच का असं होतं. पण ते मीच झाले आता. सीनमध्ये मी आहे, जर रॅपचा सीन आपण बघितला तर. पण माझं एक असं आहे की हिंदी म्हणा, इंग्लिश म्हणा, त्या सगळ्या लँग्वेजेसमध्ये आपली कला प्रस्तुत करायची, हे एक मोटिव्ह आहे. मी ॲक्टिंगसुद्धा करते. तर मग ॲक्टिंग आणि रॅपला मिक्स करून जर एखादा म्युझिक व्हिडिओ मला बनवता आला, ज्यात मी स्टोरी लाईन दाखवले, ज्यात ॲक्टर पण मीच आहे, तर तसं काहीतरी करायचं आहे असं विचार आहे. तू इतकं सगळं काय 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 करतेस हे सांगितलं, काय करत नाहीस ते सांग. मला ड्रॉइंग करता नाही येत सर. नाही येत मला आजी. ट्राय तर करून झालं फार, पण चित्रकला नाही येत मला. जर तुम्ही ते विचारलं तर सांगितलं मी की ते नाही. आता आणखीन एक सांग, सप्तसूर बरोबर तू पुढचे काही प्लॅन्स आहेत तुझे, काय करणार आहेस त्यांच्याबरोबर? सप्तसूर सोबत म्हणजे डे 1 पासूनच जी त्यांची टीम आहे ते नेहमी एक जमलंय, वाईब जे आपण म्हणतो त्यांच्यासोबत पहिल्यापासून वाईब जमली आहे. स्पेशली साईनाथ सर आणि माझं म्हणजे एकदम असं आपलेपणा वाटतो. जे आपण मी त्यांच्या ऑफिसला, आत्ता आपण त्यांच्या ऑफिसला बसलो आहे किंवा कधी सेटवर म्हणा, तर ते एक आपलेपणा फील झालाय मला नेहमी त्यांच्यासोबत की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तर फारच आवडेल काम करायला, पण सध्या प्लॅन्ड प्रोजेक्ट असा कुठला नाहीये सध्या. सप्तसूर लिहिण्यातले किंवा तुझे हिपहॉप मधले तुझे आयडॉल्स कोण कोण आहेत तेही सांग आपल्याला. एक डिवाइन जो रॅपर आहे त्याच्यात, तो तर मेन फेवरेट आर्टिस्ट आहे माझा, डिवाइन. संबाटा जो मराठी रॅपर आहे, तो संबाटा इज माय अनदर आयडल. आणि इन टर्म्स ऑफ आर्टिस्ट जर आपण म्हणालो तर माधुरी दीक्षित मॅडम मला पहिल्यापासून खूप इन्स्पायर करतात, कारण त्या पण कथ्थक शिकल्या आहेत. आणि माझी आई, कारण कविता, नाटक, शिक्षण अजूनही ती शिकतेच आहे. म्हणजे ती जर्मन शिकली, संस्कृत शिकली, मोडी लिपी शिकली, फ्रेंच शिकते आता ती. तर शी हॅज टॉट मी की आयुष्यात सगळं करायचं. आम्ही स्विमर पण आहोत, आम्ही दोघी डिस्ट्रिक्ट लेवल स्विमर आहोत, मी आणि माझी आई. मी टायक्वांडो प्लेअर पण आहे, मी ते पण डिस्ट्रिक्ट लेवलला केलेलं आहे. खेळावर सध्या माझा हात सुटलेला आहे कॉलेजमध्ये आल्यापासून. खेळ म्हणजे स्पोर्ट्स करायला वेळ असा मिळाला नाही, देता नाही आलाय मला. कबड्डी प्लेअर आहे मी, कबड्डी खेळलेले आहे मी. बापरे, तुझं ऐकून आता दमून गेलो. तर प्रेक्षक बघितलं का, ह्या देवांशी 19 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्याकडं किती कला आहेत. म्हणजे मला वाटतं की हा एक इंटरव्ह्यू अपुरा आहे तुझ्यासाठी. मला तुला पुन्हा भेटावं लागणार आहे, पण पहिली भेट आहे ही आपली. तर मला फारच खुश आहे की पहिली भेट अशी आहे. म्हणजे तारांगण मी जेव्हा ऐकलं तर म्हटलं अरे त्यांना माझं का, म्हणजे मला अजूनही प्रोसेस नाही होत्या गोष्टी. मुळात ह्याच्यासाठी तारांगण प्लॅटफॉर्म आहे किंवा सप्तसूर्या, कारण नवीन मुलं इथं येत असतात आणि त्यांना संधी देणारं कोण नसतं. त्यामुळे आम्ही ते काम करत असतो. तर मला वाटतं की आपल्या पहिल्या ही जी भेट आहे त्याचा समारोप तुझ्या गाण्यानेच व्हायला हवा आणि हेच गाणं हवं आपल्याला. तर काहीतरी आम्हाला खणखणीत तुझ्या आवाजात ऐकून दाखव. विदर्भ. ओके. नादिर दिर तानी तदारे तोम तदारे दानी, नादिर दिर तानी तदारे तोम. पॉलिटिक्स तर ह्यांच्या चालतं घरात, नवरा कोण आणि निघते कोणाची वरात, मजा मारतोय कन आपली खासतो दुसरा, असतं एक कन बघते दुसरं दुनिया. जे काही चालतं वरवर ते नाही चालत, अंदर पैदा डर है इनमे, कारण सिस्टम हलकट. सत्य पडदा टाका डोळ्यात त्यांच्या, नाहीतर कॉन्टॅक्ट लेन्सवर सर्व चालते दुनिया. खूप छान. तर मला वाटतं रसिको ही देवांशी पुढच्या काळात धमाल करणार आहे, त्यात तुम्ही लक्ष ठेवा आणि आम्हाला नंतर वेळ दे तू. नक्कीच सर, नक्कीच. तर खूप छान मजा आली तुझ्याशी बोलायला. तर रसिको, तुम्ही देवांशी बरोबरचा ही आमच्या या गप्पा हे कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि मुख्य म्हणजे हे गाणं हिट झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही सप्तसूर चॅनलवर जावा आणि हे गाणं बघा आणि तिथेही तुमचा फीडबॅक घ्या. तारांगण, सप्तसूर दोन्ही चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आम्ही भविष्यात तुम्हाला चांगला कॉन्टेंट. धन्यवाद.